शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर केंद्र शासनाचा पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून 3 हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आता 6,000 रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, इतिहासामध्ये असं जेव्हा घडलं नाही ते आता घडणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या इतिहासामध्ये जे घडलं नाही ते आता महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन घडवणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून आता या योजनेच्या पैशाची तारीख देखील फिक्स करण्यात आलेली आहे. तारीख देखील आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, सविस्तर माहिती पाहूया. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तारीख देखील आपण बऱ्याच वेळेस फिक्स केलेली महाराष्ट्र शासनाने पाहिली, परंतु त्या तारखेवर अंमलबजावणी झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जास्त दिवस रखडला महाराष्ट्र शासनाकडून. फक्त आपल्याला अफवा पाहायला मिळाले की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज नमोचा हप्ता जमा करू, उद्या नमोचा हप्ता जमा करू. परंतु शेतकरी मित्रांनो, आता टेन्शन घेऊ नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण 9व्या हप्त्याचीच वाट पाहत होतो, परंतु आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे मिळून 6,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचा असा ऐतिहासिक निर्णय आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की हिथं धड 9व्या हप्त्याचे पैसे म्हणजेच की 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईनात, तर 6,000 रुपये या 3 हप्त्याचे कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडला, त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता केंद्र शासनाकडे साकडं घातलं होतं की आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही देखील तुमचा 24वा हप्ता हा वितरित करा, म्हणजेच की आमच्या शेतकऱ्यांना आता खुशी होईल. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याबरोबर महाराष्ट्र शासनाने 10वा हप्ता देखील वितरित करण्याचं नियोजन केलेलं आहे. म्हणजेच की महाराष्ट्र शासनाचे 4,000 रुपये आणि केंद्र शासनाचे 2,000 रुपये असे मिळून 6,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ठरवलं होतं की आम्ही 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू. ज्यावेळेस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जास्त दिवस रखडला, त्याच वेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही 2 हप्ते हे सोबत जमा करणार आहोत. त्यासाठी शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही. परंतु शेतकऱ्यांना आनंदाचा दिवस हा लवकर पाहावा वाटत होता. त्यासाठी आता केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने मिळून मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता 6,000 रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांकडे आता पेरण्या झालेल्या आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे अनेक कृषी दुकानाची उधारी असते. त्यांना ती उधारी देण्यासाठी 2,000 रुपये पुरेशी होणार नाहीत. यासाठी केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने हे मोठं नियोजन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना एक थोडासा आपला आर्थिक मदतीचा हातभार लागावा यासाठी हे मोठं नियोजन आहे. शेतकरी मित्रांनो, 6,000 रुपये ही रक्कम थोडी नाही. आपल्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे अगदी गरजेची रक्कम आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक सामान्य शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे आणि यांच्यासाठी हा खूप आर्थिक दिलासा आहे. शेतकरी मित्रांनो, 6,000 रुपये रक्कम जर तुम्हाला मिळवायची असेल तर महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरच ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पात्र होण्यासाठी कोणत्या कामं सांगितलेली आहेत हे कामं आपल्याला केल्याशिवाय या योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने जे काही आपल्याला कामं करण्यासाठी सांगितलेले आहेत हे कामं करणं अत्यंत गरजेचं आहे. जर शेतकरी मित्रांनो आपण हे कामं करणार नसेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला 6,000 रुपयाचा लाभ होणार नाही. 6,000 कोणते? तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 आणि शेतकरी मित्रांनो राहिली योजना ती योजना पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 6,000 रुपयाचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर यांनी सांगितलेल्या अटीचं पुरेपूर आपल्याला पालन करणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे आणि ते आपल्यासाठी आनंदाची बातमी देखील घेऊन येणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपण या अटीचं पालन केलं नाही तर आपल्याला या योजनेपासून वगळण्यात येणार आहे, असं देखील महाराष्ट्राकडून आणि केंद्र शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की जो शेतकरी आपल्या अटीचं पुरेपूर पालन करेल अशा शेतकऱ्यांना या 6,000 रुपयाचा लाभ द्यायचा, परंतु जे शेतकरी या अटीचं पुरेपूर पालन करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वगळायचं. शेतकरी मित्रांनो, त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त या हप्त्यासाठीच वगळण्यात येणार नाही, परंतु तुमचं नाव देखील या योजनेच्या लिस्ट मधून गायब केलं जाईल. भविष्यात देखील तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, यांच्या अटीचं पुरेपूर पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. सांगायचं काम त्यांचं आहे. शेतकरी मित्रांनो, चेतावणी त्यांनी आता फुल दिलेली आहे. या अटीचं पुरेपूर पालन करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, या अटीचं पुरेपूर पालन करा आणि या 6,000 रुपये रकमेचा लाभ घ्या. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जर मिळवायचा असेल तर या अटीचं पुरेपूर पालन करा आणि जर तुम्हाला मिळवायचा नसेल तर या अटी तुम्ही अशा तशा म्हणून सोडून द्या. शेतकरी मित्रांनो, चला तर पाहूया त्या अटी कोणत्या आहेत. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23
23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना 6,000 रुपयाच्या रकमेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्हाला अगदी लवकरात लवकर तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 असे मिळून 6,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मात्र नमो शेतकरी या योजनेच्या 2,000 रुपयाचा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 4,000 रुपयाचा आणि पीएम किसान योजनेच्या 2,000 रुपयाचा असे मिळून 6,000 रुपयाचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वगळण्यात येणार आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची फार्मर आयडी आहे की नाही हे तुम्ही तपासून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर तुम्ही तात्काळ तुमची फार्मर आयडी काढून घ्या। जर तुमची फार्मर आयडी लवकरात लवकर काढसाल, त्यांनी जाहीर केलेल्या तारखेच्या अगोदर जर तुम्ही फार्मर आयडी काढली तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर तुम्ही तारखेच्या नंतर फार्मर आयडी काढली तर तुम्ही 6,000 रुपयाला मुकणार आहात। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या तारखेच्या अगोदर तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची ऑलरेडी फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता अडचणीत वाढ होणार आहे, तुमची फार्मर आयडी निघणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या। जर तुमची फार्मर आयडी नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार आहेत, तुम्ही देखील टेन्शन घेऊ नका। परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही यांच्या अडचणीत आता वाढ होणार आहे आणि त्यांना फार्मर आयडी काढणं हे कंपल्सरी राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा लाभ मिळवा। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आणखी एक जाचक अट आहे, ती अट अशी आहे की आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपलं फार्मर आयडी त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आपण या योजनेपासून वंचित राहणार आहोत, म्हणजेच की या 6,000 रुपयाचा लाभ आपल्याला मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या 6,000 रुपयाचा लाभ मिळवायचा असेल तर लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि या योजनेचा 6,000 रुपयाचा लाभ मिळवा। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी चिंता करायची नाही, आता तुमच्या खात्यावर या 6,000 रुपयाचा लाभ थेट होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही चिंता करू नका। परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र चिंता केल्याशिवाय पर्याय नाही, कारण की तुम्ही लवकरात लवकर जा। तुमची चिंता जर हटवायची असेल तर लवकरात लवकर बँकमध्ये जा, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या। तुम्हाला देखील चिंता करायची गरज राहायची नाही आणि तुमच्या खात्यामध्ये देखील नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2 आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2 असे मिळून 6,000 रुपये थेट जमा होतील। तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आणखी एक अट लावलेली आहे, ती अट अशी आहे की ई-केवायसी करणे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले ई-केवायसी करणं सुरू आहे। महाराष्ट्र शासनाकडून ई-केवायसी करण्याची तारीख देखील पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यांनी सांगितले आहे की जोपर्यंत सर्व शेतकरी ई-केवायसी करत नाहीत तोपर्यंत आम्ही हप्ता जमा करणार नाहीत। परंतु त्यांनी आता असं सांगितलं आहे की जेवढे शेतकरी ई-केवायसी करतील तेवढ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसे जमा करणार आहोत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही ठरवायचं आहे की पैसे जमा होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे की पैसे न जमा होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सामील व्हायचं आहे। जर जमा होणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर जा, ई-केवायसी करून घ्या आणि या योजनेचा थेट लाभ मिळवायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी कराल तर तुमच्या खात्यामध्ये थेट 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, 6,000 रुपये आपल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी कमी नाही, त्यासाठी लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या, हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून या अटी लागू केलेल्या आहेत, या अटी पूर्ण करा आणि या 6,000 रुपयाचा लाभ घ्या। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। त्यांनी संभाव्य तारीख सांगितलेली आहे की 20 जून रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत। 20 जून ही तारीख आता 2 दिवसावर आलेली आहे आणि 20 जून रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 6,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, या अटीचं परिपूर्ण पालन करा आणि या 6,000 रुपयाचा थेट लाभ मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।